साहित्य संमेलन आणि वादाची ठिणगी हे समीकरण आपल्यासाठी नवीन नाहीये. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तीचं नाव जाहीर होतं, त्यावर उलटसुलट चर्चा केली जाते. नियोजनातील त्रुटींवर वादाच्या ठिणग्या पडतात, तर कधी निमंत्रण पत्रिकांवरून नाराजी नाट्य सुरू होतं. एकूणच काय तर साहित्य संमेलन काही दिवसांसाठी का होईना चर्चेच्या केंद्रस्थानी राहतं. मराठी सारस्वतांची मांदियाळी अशी ओळख असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100कडे वाटचाल करते. येणाऱ्या वर्षामध्ये 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणार आहे. पानिपतकार विश्वास पाटील या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या माध्यमातून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शवणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मात्र अशातच या संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काही लोकांनी घेतलाय. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? साताऱ्यातील संमेलनामागची विशेष स्टोरी काय आहे, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. दिनांक 1 जानेवारी 2026 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये साताऱ्याच्या शाहू स्टेडियम येथे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. हिंदीतील ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन पार पडणार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचा समारोप होणार आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, काव्य संमेलन अशा नाना कार्यक्रमांच्या माध्यमातून संमेलन साकार होते. संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रम, लोककलांचं सादरीकरण, पुस्तक प्रकाशन अशा वेगवेगळ्या गोष्टी संमेलनात पार पडणार आहेत. वास्तविक साताऱ्यामध्ये पार पडणारं हे 4थं संमेलन आहे. या संदर्भात माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की 1878 साली लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झालं होतं. 1962 मध्ये न.वि. गाडगिळांच्या अध्यक्षतेखाली 44वं साहित्य संमेलन साताऱ्यात पार पडलं. 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यालाच पार पडलं होतं. 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्षपद श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले भूषवणार आहेत. 1993 साली पार पडलेल्या साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्षपद श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी भूषवलं होतं. त्यामुळे एका अर्थी हा एक दुग्धशर्करा योग जुळून आला आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. साहित्य संमेलनाच्या या उत्सवाच्या वातावरणाला आता मात्र वादाचा गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आता विद्रोही सांस्कृतिक चळवळीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य डॉक्टर भारत पाटणकर यांनी या संदर्भात एक ठराव मांडला, जो एकमताने मंजूर झालाय. जातीय वर्चस्ववादाचा दाखला देत जनतेने सुद्धा या संमेलनावर बहिष्कार घालावा असं मत त्यांनी मांडलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये समाजातील वंचित घटकांमधल्या लेखकांना, साहित्यिकांना स्थान मिळत नाही, म्हणून विद्रोह साहित्य संमेलनाचा जन्म झाला. 1999 साली मुंबईच्या धारावी येथे पहिलं विद्रोही साहित्य संमेलन पार पडलं. वंचितांचा आवाज आपल्या लेखणीतून मांडणारे बाबूराव बागुल या संमेलनाचे अध्यक्ष होते. काळाच्या ओघात साहित्य संमेलनाने प्रवाही व्हायला हवं होतं. समाजातील सर्व घटकांचा आवाज या संमेलनाच्या व्यासपीठावर उमटणं अपेक्षित होतं. मात्र असं न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं जन्माला आली असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय. साहित्य संमेलनातील धुरीणांच्या मते साहित्य संमेलनं वर्षानुवर्ष सर्वसमावेशी होतच आली आहे. साताऱ्यातील साहित्य संमेलनामध्ये येणाऱ्या काळात यावरच वाद रंगण्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये अशा प्रकारचे वितंडवाद कायमच झडत आले आहेत. मात्र यापुढे खऱ्या अर्थाने मराठीचा अभिजातपणा टिकवायचा असेल तर या सगळ्या वादांच्या पलीकडे जाऊन दिशादर्शक कामाची आवश्यकता आहे असंच म्हणावं लागेल. सातारा येथे पार पडणाऱ्या या संमेलनाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.